न्यूज लाईन, अचूक वेधक. कराडमध्ये बंधुता परिषद यशस्वी संपन्न. 2 जानेवारी 1940 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती. यावेळी केलेल्या भाषणात काही बाबींमध्ये मतभेद असले तरी संघाकडे मी आपलेपणाने पाहतो असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते. या संदर्भातील वृत्त केसरी वृत्तपत्रांमध्ये 9 जानेवारी 1940 रोजी प्रसिद्ध देखील झाले होते. तसेच कराड येथील संघ शाखेला भेट देऊन आवश्यक तेव्हा मदत करण्याचे आश्वासन दिल्याची बातमी जनता या साप्ताहिकात 20 जानेवारी 1940 रोजी प्रकाशित झाली होती. या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण म्हणून 2 जानेवारी 2026 रोजी कराड येथे बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे, आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय लोककल्याण मंडळाचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष डॉक्टर मकरंद बर्वे, स्वागत समितीचे सदस्य प्राचार्य मच्छिंद्र सकटे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, ॲडव्होकेट भरत पाटील, धैर्यशील कदम यांच्यासह कराड परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव डुबल यांनी केले. कराडचे माजी जिल्हा संचालक डॉक्टर मकरंद बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सामाजिक समरसतेच्या भूमिकेतून सामाजिक ऐक्य जपण्याबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमर टकले, द न्यूज लाईन, कराड. न्यूज लाईन, अचूक वेधक.